की अशामध्ये तर हे पहा मी कारल्याचं वेल लावलेलं. हे पहा बाहेरनं कसे कारले आले. हे पहा हे एक हिरवं आहे, हे तर पिकलं आहे. इथे एक हे पहा इथे एक हे आणि हे पहा इकडे एक हे. अजून खूप आलेत पहा. इकडे पण आहे दुसरा एक वेल आहे. तर इकडे पण आहे पहा त्या झाडाच्या आत दिसलं का इकडे. हे पहा इथे पण आहे. इथे पण आहे पहा. सगळे कारले बाहेरच गेलेत. हे एक आहे आणि त्याच्याच वरती एक आहे पहा. हे पहा हे एक आहे. अशी छोटी छोटी भरपूर कारली आली तर अजून बाहेर गेलेत तिकडे त्या साईडला. पूर्ण वेल हे झालं आहे ना, पूर्ण वेल बाहेरच गेला आहे तर सगळे बाहेरच आले आहेत. इकडे वरती पण छोटी छोटी आली आहेत आता इकडे वेलाला. तर आणि हे पहा माझं हे पहा मी धने टाकले होते चुरगळून. तर पहा कशी कोथिंबीरीचं आले. हे पहा इकडे पण टाकली होती कोथिंबीर. धने चुरगळून टाकले होते पहा. हे मिरचीचं बी टाकलं होतं ते आलं. हे पहा धने. आणि हे मी लसणाच्या पाकळ्या खोचल्या होत्या पहा. हे लसणाची एक एक पाकळी अशी मातीत खोचली होती. तर हे लसूण पण आलं आहे पहा. म्हणलं लसणाची पात घरच्या घरी बघावं चटणी वगैरेला टाकायला. तर हा माझा बगीचा. आणि हे तुळशीचं बी टाकलं होतं तर ही तुळस आली आहे. आणि हे पहा इकडच्या ह्या दुसऱ्या खिडकीमध्ये पण मी याच्यामध्ये पण हे पहा धने चुरगळून टाकले होते. तर पहा याच्यामध्ये पण कशी कोथिंबीर उगायला सुरुवात झाली आहे, काही उगली आहे. तर असं कसं वाटलं माझ्या खिडकीतलं शेती बगीचा खिडकीमधलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. हे पहा हे लिंबोणीचं झाड एवढं मोठं खोड झालं आहे. त्या लिंबू काही येत नाही आहेत अजून. ते पहा बाहेर किती गेलं, बाहेर लांब लांब फांद्या गेल्या त्याच्या. तिकडे पण एक लिंबोणीचं झाड आहे पहा, त्याच्या पण फांद्या पहा किती बाहेर गेल्यात खिडकीतनं. ते पहा हे लिंबोणीचं झाड आहे, त्याच्या फांद्या पहा बाहेर गेल्यात खूप. आणि हे मनी प्लॅन्टचं गेले. आणि बाकीचं मग सदाफुली वगैरे येते, सदाफुलीचं वगैरे येतं फुलं. तर कशी वाटली माझी खिडकीतल्या झाडं वगैरे लावलेलं काय काय तर नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.